बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधलाय। बांगलादेशातील हिंदू असुरक्षित आहेत। राज्यातील मंदिरं पाडण्याचा फतवा आणला जातोय। विश्वगुरू काय करतायत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। दादरमधील 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे प्रशासनाने आणल्याचा आरोप देखील ठाकरेंनी केला। बांगलादेशामध्ये ही बातमी इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जाळलंय तरी आपण गप्प आहोत। त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत। हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत। मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे। गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं?